नमस्कार मंडळी. आपल्या या क्लासचं नाव ज्या अर्थी प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी असं आहे, त्याचा अर्थ असा होतो की मला शब्द ज्ञान, पुस्तकी ज्ञान, मला सिद्धांत माहीत आहे, मला कारकत्व माहीत आहे. याच्या पुढचा टप्पा म्हणजे माहीत आहे तो सिद्धांत, माहीत आहे ते कारकत्व, मी वापरतो कसं, वापरण्याचं टेक्निक, उपयुक्तता इंट्रोड्यूस कशी करतो. तर आपल्याकडे जो डेटा असतो, जी माहिती असते, हा, ती आपण सुरुवातीला आपण ती स्वीकारलेली असते. आता साधं गणित आहे की ग्रहांचे कारकत्व तुम्ही पुस्तकात वाचलात आणि तुम्ही म्हणता मला माहित आहे. म्हणजे काय झालंय, तुम्ही माहिती साठवलेली आहे, डेटा साठवलेला आहे. आता हा उपयुक्त करण्याचं एक टेक्निक आहे. हा, मी जेव्हा एआय आणि ऍस्ट्रॉलॉजीवर बोलेन तेव्हा तुम्हाला सांगेन की एआय असंच करतं का, ते कळेल तुम्हाला. पण तो डेटा, प्रचंड डेटा आहे आपल्याकडे, तुमच्या सगळ्यांकडेच. तर त्याच्यामुळे आत्ता मी त्यातलं काय उचलू, काय वापरू, असं का, म्हणजे आता तेच का वापरू, त्याचं महत्व म्हणजे त्याचं वेटेज, असं सगळं तुम्हाला विचारात घेऊन, सिद्धांत खूप आहेत पण आता मला काय करायचं आहे असं तुम्हाला विचार करायचा असतो. तर आपली पद्धत आहे ज्ञानग्रहणाची. त्याला म्हणायचो आपण बीजगुण पद्धत. बीजगुण, बीजगुण म्हणजे काय ते सांगतो आणि मग तो स्क्रीन शेअर करेन की ज्याच्यात मी तुम्हाला आपण काय शिकणार आहोत. तर बीजगुण याचा अर्थ असा की वस्तू कितीही मोठी असली तरी त्याचा जो बीज म्हणजे त्याचं जे बी आहे, सीड, त्याच्यामध्ये त्या वस्तूच्या विकसनाचे सगळे नियम, सगळे कंगोरे, सगळ्या गुणवत्ता या लपलेल्या असतात. जसं वडाचं झाड असतं ते प्रचंड मोठं असतं, प्रचंड, पण त्याचं जे बी आहे ते मोहरी एवढं असतं, मोहरी. तर मोहरी एवढ्या बी मध्ये ज्या अर्थी त्याची विकसनाची प्रक्रिया, विकसनातली गुणवत्ता, त्याचं कारकत्व म्हणू आपण, कारकत्व ते सगळेच्या सगळे लपलेलं आहे. मग खरा अभ्यास हा वडाच्या झाडाचा करण्याची पद्धत हे त्या बीचा म्हणजे त्या मोहरी एवढ्या बीचा अभ्यास करणे, त्याला आपण म्हणतो बीजगुण पद्धत. ज्योतिषाची वापरता येते का, किंवा कुठल्याही शास्त्रात वापरता येते, कुठल्याही जगातलं एकही विज्ञान असं नाही. आता मेडिकल सायन्स काय करतं, रक्त परीक्षा करतो, तो भला मोठा रिपोर्ट येतो रक्ताचा, पण शरीरातलं रक्त किती घेतो डॉक्टर, एक थेंब दोन थेंब थोडस घेतो ना. थोड्याशा रक्तामध्ये संपूर्ण शरीरातल्या रक्ताचे गुणधर्म काय कमी अधिक कळतं. आपली पद्धत सेम आहे. हितावरून भाताची परीक्षा, याचं नाव बीजगुण पद्धत. त्यात आपण एक एक तो स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो की आपण त्यात काय करणार आहोत. मोठं बर. तर बघा, आपण ग्रह असतात ना, ग्रह, ते शिकतो पहिल्यांदा. तर आपण काय शिकतो, तर रवी ग्रह आहे, आपण सगळ्याच ग्रहांची उदाहरणं घेणार आहोत. तर रवी ग्रह आहे, रवी कशाचा कारक आहे, पित्याचा. हा, त्याच्यानंतर रवी आत्म्याचा कारक आहे. रवी रोग प्रतिकारक शक्तीचा कारक आहे. रवी रवी म्हणजे चेहरा, रवी म्हणजे ओळख, रवी म्हणजे आयडेंटिफिकेशन, रवी म्हणजे सन्मान, आत्मसन्मान, ते व्यक्तिमत्वाचाच एक भाग असतो. त्याचा अर्थ जे दृश्य रूप आहे, जे आयडेंटिफाय होतं, या सगळ्या गोष्टी रवीच्या कारकत्वात नक्की येतात. किंबहुना याच्या व्यतिरिक्त जर कोणी काही कारकत्वात घालत असेल, हा, तर आपण बघू की पित्याचा कारक आहे, चेहऱ्याचा कारक आहे, त्याच्यानंतर आत्मसन्मानाचा कारक आहे, नेत्रांचा कारक आहे, रोग प्रतिकारक शक्तीचा कारक, अशी बरीच कारकत्व आहेत. ही सगळी आली कुठून, तर याचं बी काय, याचं बीजगुण काय, तर बीजगुणाचा एक शब्द आहे तो म्हणजे अस्तित्व. रवीचा बीजगुण अस्तित्व आहे. म्हणजे
एखादी गोष्ट तुम्ही टिकमार्क करता का नाही की इथे लक्ष दे, हा यस इथे मला आयडेंटिफाय केलं, जाणवलं, असा अर्थाने रवी हा आयडेंटिफिकेशनचा कारकग्रह आहे. मग अस्तित्वाशी हे सगळे शब्द जोडले आहेत का? हो, त्या अस्तित्वाशी जोडले आहेत, किंबहुना तसे ते जोडले असणं हेच आपल्या काही शास्त्राचं वैशिष्ट्य आहे की विविधता वाटते. बघा, तुमचं अस्तित्व कोणामुळे निर्माण झालं? वडिलांकडून. वडिलांनी ते तुम्हाला दिलं. त्याच्याच हातात 5 कंगोरे आहेत, पण शरीर तुम्हाला मिळतं ते वडिलांकडून मिळालं, म्हणजे पितृकारक तो होणार. त्याच्यानंतर तुमचं अस्तित्व ओळखतो कसं समोरचा माणूस? चेहरा बघून, नाही का? आपण म्हणतो की हा असा चेहरा, ह्या चेहरेपट्टीचा माणूस. तुमचं हे अस्तित्व टिकून कसं राहील? रोगप्रतिकारक शक्तीने, बरोबर? तर याचा अर्थ आपण हे अस्तित्व आयडेंटिफाय करतो ते कशाने करतो? डोळ्यांनी. बघितल्याशिवाय आपण कसं सांगणार? अमुक माणूस अमुक समोर आलाय हे मला बघूनच सांगायचं असतं. त्यावेळी तो नेत्रांचा कारक आहे, वादळांचा कारक आहे, अशा अर्थाने तुमच्या लक्षात येईल. ही सगळी कारकत्वही तुम्हाला सांगत बसत आहे. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की रवी हा ग्रह, अस्तित्व हा शब्द, अस्तित्व हा बीजगुण रिप्रेझेंट करतो. तो वापरताना फायदा असा होतो की घटनेमध्ये बघा काय असतं. रवी घटनेमध्ये काय? घटनेमध्ये स्थैर्य असतं, बरोबर? नोकरी टिकून राहणं म्हणजेच काय की त्याचा जीव, आपण माणूस कसं जिवंत राहतो तसं नोकरी टिकून राहतं. तर टिकाऊपणा, स्थैर्य, हा तिथे ओके. तर याचा अर्थ असा की अस्तित्वातनं हे सगळं उमललेलं आहे रवीचं. आता नोकरी टिकणे, लक्षात घ्या माझं काय म्हणणं आहे. प्रश्न काय आपल्याला कोणी आत्म्याबद्दल विचारतो का? नाही विचारत. असे विचारतात की पितृसौख्य कसं मिळेल. हा, परंतु पितृसौख्य हा रिलेशन वाईजचा संबंध आहे की रिलेशन कसं असेल. त्या कदाचित वडील किती दीर्घ जगतील, कमी जगतील, असा अर्थ नाही. खरे प्रश्न वेगळे असतात की मी बघा परदेशात मी स्थायिक होईन का? बरोबर, असे प्रश्न विचारतात लोक. परदेशात मी स्थायिक होईन का? तर हा जो स्थायिक होणे हा जो मुद्दा आहे तो ठामपणाचा आहे, सातत्याचा आहे. तिथे तो तिकडे आयडेंटिफाय झाला परदेशाशी. याचा अर्थ स्थायी स्वरूपात ज्या गोष्टी घडतात असा जो प्रश्न जो रोख आहे तिथे रवीचा रोल येतो, किंवा रवीचा रोल आपल्याला इंट्रोड्यूस करता येतो. उदाहरणार्थ, नोकरी टिकावी म्हणजे रवीचा गुण झाला अस्तित्व, नोकरीचे अस्तित्व. तर नोकरी टिकावी असं जर कोणाला वाटत असेल, अस्थिरता निर्माण झाली असेल, तर रवीचा पत्रिकेतला वापर त्याच्या गोचरीचा किंवा मूळ पत्रिकेतला वाढवायचा आहे आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे? एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की रवीचा अंक 1 आहे न्यूमरॉलॉजीमध्ये. सरळ आहे की अंक अस्तित्वातच मुळात एकापासून आले ना, एक ही सुरुवात आहे. तर प्रारंभ हा रवीचा आहे, त्याला 1 अंक रवीचा आहे. त्याचा रंग लाल आहे. ते लाल का ते वेगळ्या विषयात कळतं तुम्हाला. शिकताना ना एक गोष्ट तुम्ही अशी लक्षात ठेवा शिकताना, की माझे रेफरन्स मला नॅचरली इतर विषयांचे द्यायला लागतात. म्हणजे तो ज्योतिषात मी शिकवून टाकणार आहे का? तर नाही, तसं शिकवता येणारच नाही मला, कारण तो गोंधळ होईल. म्हणजे तो विषयच नाही आपला. पण रवीचा अंक 1 आहे, तो लाल रंगाचा आहे. हा रवीचा अंक 1 अंक लाल रंगात जर ऑफिसच्या खुर्चीवर ज्या तुम्ही बसता, बरोबर, किंवा घरून काम करता, तर जिथे तुम्ही बसता त्या खुर्चीवर त्याच्या पाठ टेकण्याच्या भागावर तो 1 अंक मनाने सुपर इम्पोज करायचा. अशी कल्पना करायची की खुर्चीवर तो मी प्रक्षेपित केला. आता मी काय केलं? रवी आहे तो ज्या प्रश्नाशी संबंधित मी विचारलं की नोकरी प्रश्न विचारला ना की कोणीतरी ऑडिओ ऑन केला का तू? तर तर असा प्रश्न विचारला की नोकरी टिकेल का? असं नका करू. आम्ही एक मिनिट सर, आम्ही आम्ही डबल आवाज येत आहे.
त्या अमित चौधरींचा ऑडिओ ऑन झालाय. अमित चौधरी ऑडिओ बंद. त्यांना नाही लक्ष क्लोज देत. केलं सर, क्लोज केलं सर. तसं नाही ना, इथे तुमच्या ते मार्किंग दिसत नाही ना क्लोज केल्याचं. तुमचं नाही दिसत आहे मार्किंग, तुमचं ओपन आहे ऑडिओ अजून. टच करा तो माईक वर लाल रेषा आली. आता आला त्यांचं. हा ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो की हे सर अमित चौधरींची 2 कनेक्शन चालू आहेत, त्यातला एक ऑडिओ ऑन आहे, एक ऑडिओ बंद आहे. पण असं नका करू. तुम्हाला हे शिकायचं आहे ना, असं गडबड करून काय सगळ्यांचं नुकसान होतं ना यामध्ये. कशासाठी ऑडिओ ऑन करायचा कुठल्याही कनेक्शनचा? सर लाईट गेली होती म्हणून मोबाईलवर चालू केलं. नाही असू दे, पण तुम्ही नाही आताही मला तुमचं एक कनेक्शन ऑन. हा आता झालं बंद. ओके, लक्षात ठेवा, मला हे एडिट केलं ना तर त्याचा व्हॉल्यूम आहे ना, आपण अपलोड करतो प्रचंड वाढतो. आता जर हे मी आपलं बाकीचं बोलणं जर एडिट केलं त्या क्लिप मधलं, करता येतं, तर त्याचा व्हॉल्यूम मला 2 तास लागतात ते अपलोड व्हायला वेबसाईटवर. बघू काय करायचं त्याचं ते आता. तर याचा अर्थ तुम्हाला रवीचा बीजगुण अस्तित्व नक्की आहे, त्याच्यात हे सगळं त्यातनं खुललेलं कारकत्व नक्की आहे, आणि त्याचा वापर करताना एक अंक लाल रंगात प्रक्षेपित करून तुम्ही त्या कारकत्वाचा वापर, आपण आपला क्लास कसला आहे, प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी आहे, म्हणजे आपल्याला त्याचा वापर करून दाखवायचा आहे. का करून दाखवायचा आहे? तर प्रत्यक्ष अनुभवाला की शास्त्र सिद्ध झालं, त्या जातकाचा फायदा झाला, आपण जो तर्क लढवला, आपण जे संशोधन केलं ते दाखवून देता आलं, डेमो असा अर्थ झाला ना त्याचा. तर याचा अर्थ असा होतो की हे सगळं आपण प्रत्येक वेळी प्रचितीच्या पातळीवर करणार आहोत. त्यामुळे रवीचा, बरं आता मी सगळी कारकत्व भले तुम्हाला सांगत नाही बसत, पण एक असं लक्षात ठेवा की तुम्हाला सुचलेलं कुठलंही कारकत्व कुठल्याही ग्रहाचं तुम्ही जेव्हा मला विचाराल तेव्हा मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की मी सांगितलेल्या बीजगुणातूनच फक्त ते कारकत्व उमललेलं आहे. आता गंमत बघा ना, रवी हाडांचा कारक आहे, हाड. तर तुम्ही हाडांचा जो स्ट्रक्चर आहे तुमचं, त्यांनी तुमचं स्ट्रक्चर निर्माण होतं. तुम्हाला चेहरा आयडेंटिफाय कसा होतो, शरीर आयडेंटिफाय कसं होतं, धाटणी व्यक्ती ही हाडांचा सांगड आहे, म्हणून बाकीचं वरती सगळं त्याच्यावर वरती चढवलेला मुलाम आहे. म्हणजे रवी प्रत्येक वेळी असं कार्य करतो, प्रत्येक घटक असा दर्शवतो की ज्यांनी तुम्ही आयडेंटिफाय होता, ही म्हणजे ही व्यक्ती. तर याचा अर्थ हे कारकत्व त्यातनं फुललं आहे. दुसरं चंद्र. चंद्राचं काय होतं? चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे वाहन, आणि काय रक्त अमुक अमुक ते काय तुमचे कारक. चंद्राचा बीजगुण आहे ना, बीजगुण खूप वेगवेगळी कारकत्व आहे चंद्राची. अगदी आयुर्वेदापासून, पालेभाज्यांपासून, माता, निद्रा, रक्त, वास्तू, वाहन सगळं आहे ना. आता या सगळ्यामध्ये साम्य काय आहे? आई आणि व्हेकल किंवा आई आणि फ्लॅट याच्यात काय साम्य आहे? तर साम्य असण्याचं मुख्य कारण असं आहे की जाणीव हा चंद्राचा बीजगुण आहे. जाणीव म्हणजे काय? ज्या ज्या प्रांतात, ज्या ज्या घटकामुळे, ज्या ज्या प्रक्रियेमुळे, ज्या ज्या व्यक्तीमुळे मला जाणीव व्हायला चांगलं वाटतं, म्हणजे कम्फर्टेबल म्हणतो ना आपण, मी रिलॅक्स आहे, मी कम्फर्टेबल आहे. तर गाडी काय येते, तर मी माझ्या गाडीत, मग ती कशी का कमी प्रतीची का असे ना, माझ्या गाडीत, माझ्या घरात, आईच्या सान्निध्यात, रक्ताची नाती असतात त्यांच्यामध्ये मी कम्फर्टेबल असतो. मी काही फार विचार नाही कर असं वागू का, मॅनर्स, एटिकेट्स नाही ना. आपण आपल्या घरात पाय पसरून टीव्ही बघत असतो ना. तर याचा अर्थ जाणीवेला जिथे कम्फर्टेबल वाटतं, जाणीवेला जिथे उबदारपणा वाटतो, अशा सर्वच्या सर्व गोष्टी आता वनस्पती चंद्राच्या अंमलाखाली काय येतात? कारण वनस्पतींना स्वतःला जाणीव आहे, जाणीव त्याला म्हणतात, ती वनस्पतींना आहे. तर जिथे जिथे मनाचा खेळ आहे, जिथे जिथे जाणीव आहे, ती सगळीच्या सगळी कारकत्व कम्फर्ट देणारी, म्हणून मटेरियल लाईफचा कारक प्रामुख्याने चंद्र आहे.
कारण हे सगळं तुमच्या जाणीवेला बरं वाटतं, म्हणजे वाटतं बरं हे सगळं वस्तू मिळाल्या पाहिजेत मला. तर याचा अर्थ तुम्ही बघा, लहान मूल, तान्हं मूल सुद्धा आईच्या मांडीवर असेल, आईने त्याला घेतलं असेल, शांत होतं. कारण हा जो कम्फर्ट झोन आहे त्याला म्हणायचं चंद्र, जाणीव. त्याच्यानंतर चंद्राचं नंतर शंकांमध्ये तुम्ही मला विचारू शकता की चंद्राचं हे कारकत्व येतं का? सगळी येतात. मग आता चंद्र दखल घ्यायला लावतो गोष्टींची. पत्रिकेत काय संबंध आहे? एखाद्या माणसाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या व्यक्तीच्या ज्या स्त्रीच्या पत्रिकेत काय सांगतोय, ज्या स्त्रीच्या पत्रिकेत चंद्र पंचमात आहे. पंचम म्हणजे काय? चंद्र म्हणजे जाणीव. आता मी तुम्हाला सांगितलं. पंचम म्हणजे काय? तिची संतती, बरोबर. तर तिचं जाणीव तिच्या धारणा कुठे जोडल्या गेल्या? संततीशी. आता स्त्रीचं उदाहरण याच्यासाठी घेतलं की स्त्री मुळात सेन्सिटिव्ह आहे जास्त. तर तुम्हाला हमखास सांगतो की त्या आईचे आपल्या मुलांबद्दल, मुलगा मुलगी जे काय असेल त्यांच्याबद्दल प्रचंड गैरसमज असतात. तिला असं वाटतं की आपलं ते मूल फार बुद्धिमान आहे, अमुक आहे तमुक आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांचं अनावश्यक कौतुक करण्याची पत्रिका ती असते की ज्यांच्या पंचमात चंद्र आहे. ते स्वतःचं महत्व नाही सांगणार एक वेळ. मुलं आपली फार ग्रेट आहेत असं त्यांना वाटतं. का? तर त्यांची सगळी कम्फर्ट असलेली जाणीव जोडली कोणाशी गेली? मुलांशी. याचा अर्थ जाणीव हा चंद्राचा विजयगुण आहे का? हो, तुम्हाला तो प्रॅक्टिकली ते हे करता येतं. तर प्रत्येक वेळी मी काय तुम्हाला अंक सांगणार नाही की काय करायचं, कारण आपण उपाय तुम्हाला सगळे देऊन टाकले. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. हे ज्या आता बोलतोय तोही प्रकार आहे त्याच्यात. तर जाणीवेचं काय म्हणतो त्याला, अधिक सेन्सिटिव्ह, अधिक मॅच्युअर, अधिक प्रगल्भतेने ती जाणीव विषयाला जोडली गेली तर त्याला गोष्टी चांगल्या सुचतात, त्याला चांगल्या कम्फर्टेबल वाटतं, तो शांत मनाने एखादी गोष्ट करतो, तो विवेकाने वागतो. कारण जो मन शांत आणि स्थिर झालेला आहे तेव्हा चंद्र जिथे असेल तिथे स्वभाव का बघितला जातो? चंद्रावरनं स्वभाव का बघायचा? त्याचं एकमेव कारण असं आहे चंद्रावरनं स्वभाव बघण्याचा, तो म्हणजे हे जाणीवेचा जोडले की तो माणूस आत्ता मला समोरचा माणूस बोलताना काय बोलला याची मला काय जाणीव झाली, तो काय बोलला त्याचा अर्थ काय तो त्याला माहिती. मला काय जाणवलं, मला काय वाटलं, मला कसं, मनाला काय इथे सगळी सुरुवात होते. रवी हा अस्तित्व दाखवतो तर चंद्र ही त्या अस्तित्वाची जाणीव. आणि म्हणून सायकियाट्री असं सांगते, सायकियाट्रिस्टचं एक वाक्य आहे की ऍटिट्यूड, तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय स्वीकारता, कसं स्वीकारता तुम्ही, ऍटिट्यूड्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन फॅक्ट्स. आणि म्हणून चंद्र ज्यांचा बिघडलाय ते चिंता करतात. फॅक्ट मध्ये काय फार चिंता घेण्यासारखं असेलच असं नाही. फॅक्ट चांगली पण असते, पण त्यांना सतत असं वाटतं टिकेल का, जमेल का, होईल का, सातत्य राहील का, हे सगळं. याचा अर्थ असा की जाणीवेचा जिथे धागा जोडला गेला तिथे चंद्र नक्की आहे. आता मंगळाचं काय गणित आहे? मंगळाचं गणित आहे की तो आक्रमण करतो, तो कृती करतो, तो घर्षणाचा कारक आहे, तो धाडसाचा कारक आहे. हे सगळं असं सगळं याचं कारकत्व आहे. तर त्याचा बीजगुण कृती आहे. शांत बसल्याचं कुठलंच कारकत्व मंगळाचं नाही, असूच शकत नाही. म्हणजे आम्ही गमतीने नेहमी असं म्हणतो की पदयात्रा ही उद्देशाने केलेली चाल आहे. पदयात्रा ही रवीची आहे. त्याच्यानंतर एखाद्या जवळच्या नातेवाईकाला मुलगा लांब राहत असतो, तो कधीतरी घरी येतो, तर रक्ताच्या नात्याच्या ओढीतनं जो प्रवास होतो तो चंद्राचा आहे. मंगळाचा प्रवास म्हणजे आक्रमण आहे, आक्रमण. त्याच्यानंतर बुधाचा प्रवास आहे तो मिशन, व्यापारी स्वरूपात. असं आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी त्याची जाग दिसते. मंगळ कृतीचा कारक आहे आणि म्हणून तो चतुर्थात चांगलं फळ देईल का?
कारण तो शांत बसणारा ग्रहच नाही, तो निद्रेचा कारक ग्रहच नाही, तो वात्सल्याचा कारक ग्रहच नाही. त्यामुळे चतुर्थातला मंगळ हा तुम्हाला चिडचिड देईल, कारण त्याला कृती करायची, त्याला काहीतरी आदळआपण करायचे, आक्रमण करायचं आहे. तर म्हणजे ऑब्व्हियसली आता आपल्या डोक्यातल्या कल्पना काही अशा ज्योतिषातल्या अशा असतात की ग्रह उच्चीचा आहे, ग्रह नीचीचा आहे, ग्रह अमक्या ठिकाणी आहे. उच्च नीचत्व कन्सेप्ट क्लिअर करायचे म्हणजे काय? उच्च नीचत्व हा ताकदीचा प्रकार आहे. हा, शनी तुळेत असला तरी आणि एक मेषेत असला तरी शनीचे वर्तन पद्धती त्यामुळे बदलत नाही, शनीचं बॅकिंग बदलतं. हा, म्हणजे कसं आहे की शनी जर धीम्या गतीने गोष्टी करत असेल तर तुळेचा शनी हा उत्कृष्ट प्लॅनिंग करून गोष्टी करेल, कारण त्याच्याकडे वेळ आहे. तो नाही नाही मला घाई करायचीच नाही, प्लॅनिंग करेल. पण तो जर मेषेचा असेल तर त्याच्याकडे तो पेशन्स नसतो, कमी होतो. मेषेत कमी ताकद कमी होते म्हणजे काय, शनीचा जो पेशन्स आहे तो कमी होतो. पण तो कमी पेशन्स आहे याची जाणीव जातकाला करून देऊन तू इतकी घाई नको करू, इतक्या गोष्टी लवकर होत नाहीत, तुला थांबावं लागेल, ह्या सल्ल्याचा भाग सुद्धा त्याला उपयुक्त ठरतो. त्याला असं नका सांगू मेषेचा शनी गेलाच कामात ना. मेषेचा शनी मेषेचे जे गुण आहेत मेष राशीचे, जसे ग्रहांचे बघतोय बीजगुण, तसे मेषेचा पण बीजगुण आहे, त्याचा वापर करून त्या शनीचा वापर केला तर दुसऱ्याच्या तूळ राशीच्या शनीपेक्षा हा चांगलं काम करू शकेल. फक्त त्याला अवेअरनेस किंवा असह्यांश या शनीचं इथे गडबड नको करू. हा, तर याचा अर्थ पत्रिका ही वापरण्याची गोष्ट आहे. समजावून सांगणं हे जरी ज्योतिषाचं काम असतं, म्हणतो बघ मुळात तुला असं असं मिळालंय, मग मुळात मिळालंय म्हणून प्रॅक्टिसने ते इम्प्रूव्ह करता येईल का? येईल ना. थोडस तू विवेकाने वागलास, तुला सांगितलं ती गोष्ट अंगी भिनवलीस की मला थोडं शांततेनेच घ्यायला पाहिजे, तर जमेल ना. मग तुम्हाला तो शनी चांगलं फळ द्यायला लागेल. तर याचा अर्थ मंगळाचा कृती हा बीजगुण आहे, आणि म्हणून तुम्ही कुठलंही कारकत्व कुठलंही, आता घर्षण, ठिणग्या, हा, गती, तर कृती गती म्हणजे पुढे जोरात पुढे जाणं कृतीच आहे ना ती. तर याचा अर्थ मंगळाचा बीजगुण कृती आहे. त्याच्यानंतर बुधाचा बीजगुण आहे. आता आपण नंतर सगळ्यांचे सांगतो बीजगुण तुम्हाला. बुधाचा बीजगुण संवहन, ट्रान्समिशन, कम्युनिकेशन, दोन बिंदू जोडणे, एखादी गोष्ट समजून घेणे आणि माझ्या पद्धतीने व्यक्त करणे. तर याचा अर्थ संवहन, ट्रान्समिशन. मग तुमचा साधा टेलिफोन असेल, एखादं बोलणं, भाषण, वक्तव्य असेल, बुधाचे विषय. कायदा असेल, इंटरप्रिटेशन असेल, बुधाचे विषय. संवहन. गुरुचा बीजगुण संचय, अक्युम्युलेशन. आता कसं असतं माहिती का, तुम्ही जी कारकत्व म्हणून तुम्हाला कळतात ना सुरुवातीला, तो तुमचा संग्रह आहे, अक्युम्युलेशन आहे. तुम्ही गृहीत धरलाय की ओके पुस्तकात वाचलं, कारकत्व असंच आहे. संग्रह आहे, तो समजण्यासाठी त्याचा अर्क काढायला लागतो, ज्याला बीजगुण पद्धत म्हणतात. त्याच्या उलट एक प्रक्रिया आहे की तुम्हाला एखादा बिंदू कळलाय, बीज कळलाय, आता त्याचं मला विस्तारीकरण करायचं आहे, याला म्हणायचं संशोधन. तुम्ही करता तो स्वाध्याय, आणि ज्याला छोटी गोष्ट करून तो विस्तारित करतो ते आहे संशोधन. तर आपण काय करतोय, कारकत्व माहितीये, माहिती डेटा भरपूर आहे, तर तो डेटा मी एकत्र करून त्याचं कॅप्सूल तयार करतोय, डेटाचा अर्क काढतोय, आता जे आपण करतोय ते. तर संचय, तर आता संचय या गोष्टीची गुरुला प्रत्येक बाबतीत बांधून घेता आलं पाहिजे, आणि जसं बांधून घेता नाही येणार तर ते कारकत्व गुरुचं नाही. गुरु म्हणजे काय, संस्कृती. विविध भारतीय लोकांची वर्तन पद्धतीत बरेच नियम आहेत, त्यांचं एकत्रीकरण म्हणजे संस्कृती. संतती म्हणजे काय, आई वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा संचय. संचय लक्षात ठेवा, ते पुढच्या पिढीत पास ऑन झालं. तर याचा अर्थ ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, माहिती किंवा विचारांचा साठा.
तर गुरुचा एकही कारकत्व संचय नसलेलं कमी करणारं असू शकत नाही. गुरु भले अज्ञानी असेल माणूस, पण अज्ञानाचा संचय त्याचा अद्भुत असेल गुरु बिघडला तर. म्हणजे असं नाही की ज्ञानच संचय, संचय चांगल्या वाईट दोन्ही होतं. असं मेध वृद्धी म्हणजे खूप जाडा झाला, मेधाची वृद्धी झाली तर गुरु बिघडलाय, पण गुरु संचयच करणार काही झालं तरी. तर याचा अर्थ हा संचय विजय. आणि तुम्ही नाही अशी चिंता नका करू की शब्द मी सांगतो ते लक्षात ठेवायचे का. नाही, लक्षात नाही ठेवायचे, ते पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला त्यात हे इंटरप्रिटेशन सांगतोय मी काय आहे ते. मग याचा अर्थ गुरु वृद्धी करेल, बरोबर. मग आपण पत्रिका बघताना समजा एखादं नवीन जोडपं आहे आणि त्यांचं लग्नाला 5 वर्ष झाली आणि ते म्हणतात संतती योग कधी येणार, या 5 वर्षात काय आला नाहीये. तर फक्त गर्भधारण होईल काय यासाठी पुरुषाचा शुक्र, स्त्रीचा चंद्र बघा, ओवम आणि स्पर्म यांचं चांगलं आहे, ओके. आता गुरु गोचरीने जेव्हा द्वितीय स्थान येईल, सेकंड हाऊस, ते काय दाखवतं, कुटुंब स्थान आहे ना. तर तेव्हा तुम्ही त्याला जवळजवळ खात्री देऊ शकाल की तुझी पत्रिका गायनाकॉलॉजिक पॉइंट ऑफ व्ह्यू ओके आहे. मला काही दोष दिसला नाही, पण तुझा योग नाही आला 5 वर्ष, तो या वर्षी 100% येणार. कारण कुटुंबात त्या जोडप्याच्या कुटुंबात वृद्धी होणार आहे ना. ज्या माणसाला 18 वर्ष संतती झाली नव्हती, बाकीचं सगळे उपाय सांगितले, अमुक केलं सगळं, त्याला सांगितलं बघ इथे गुरु आला ना तुला संतती होणार. 18 वर्षांनी संतती झाली त्याला, त्या गुरुवर कुटुंबाची वृद्धी. तर संचय, वृद्धी, विकास, सभ्यपणा, सुसंस्कृतपणा गुरुचे गुण आहेत. ज्ञान, प्रकांड पांडित्य, ज्ञान म्हणजे थोडं ज्ञान नाही, पण संचय मोठा पाहिजे ना. तर गुरु शुक्र म्हणजे काम, म्हणजे सृजन, क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता, किंवा पोषण, पोषण असं ज्याला म्हणतो, ही शुक्राचा गुण आहे. काम याचा अर्थ फक्त सेक्स असा अर्थ नका घेऊ. काम म्हणजे सृजनाची परमोच्च अवस्था. सेक्स मधनं काय माणूस निर्माण होतो ना, म्हणजे माणसारखी सर्वोच्च सृजनावस्था जर तिथे आहे तर काम ह्याचा खरा अर्थ परमोच्च पातळीवरची सृजनावस्था, असा त्या कामचा अर्थ आहे. म्हणजे शुक्र कलेचा कारक आहे, शुक्र निर्मितीचा कारक आहे, शुक्र काहीतरी आउट ऑफ बॉक्स काहीतरी देणार आहे. कलाकार सुद्धा देतात ना काहीतरी, की रागधारी गाताना एखाद्याचं खासियत असते. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे ती शुक्राची आहे. त्याच्यानंतर शनीचा विजय गुण संयम. बघा काही शनीचं कारकत्व आहे, विलंब, सडणे, नाचणे. तो एखादा कागदाचा तुकडा जो ओला झाला तिथे ठेवला तर कालांतराने तो कुजेल, वास येईल, तो दुर्गंधी म्हणजे उकिरडा. हे सगळी शनीचे कारकत्व आहे. लोखंड गंजले, हे लोखंड गंजणे शनीचा प्रकार आहे. संयम आहे, थांब तू, हो दे पाणी पडू दे. तर संयम याच्या बाहेर कुठलंही कारकत्व शनीचं जात नाही. मग तो सांगतोय तुला विलंब होईल, तुला थांबावं लागेल, ओके. मग संयमाचं फळ जर मी वेगळ्या प्रकारे उपभोगलं, मी मुद्दाम एखाद्याला असं उद्या आपण भेटूया असं सांगितलं, मला माहित आहे की उद्या मला भेटायचं नाहीये, पण त्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला की अरे एक काम करूया, आज नको भेटूया, आपण 2 दिवसांनी भेटूया. तर मी काय केलं, मी संयम दाखवला, त्याचा संयम चोखला. तो वैतागणारच नाही की अरे बोलला होता तू सकाळी सांगतो भेटत नाही म्हणून. त्याच्या संयमाची परीक्षा घेतली, माझा संयम दाखवला आर्टिफिशियली, आणि विलंब जो होणार होता तो घडवून आणला विलंब. तर तुमच्या असं लक्ष देईल की नंतरच्या मीटिंगमध्ये काम उत्तम होतं. जर तुमचा शनी तशा टाईपचा असेल तर शनी म्हणतो घाबरू नको, विलंब झाला काय बिघडत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की अष्टमात शनी असता माणसाला दीर्घायुष्य लाभते. आरोग्य लाभतं असं नाही म्हणत आपण, आरोग्याचा कारक आहे असं नाही म्हणत. दीर्घायुष्य, मृत्यूला तो पोस्टपोन करतो, पुढे ढकलतो, डिले करतो. आता हा नियम किंवा हे जे सिद्धांत हे पाठ नसतात करायचे,
शनीचा तर्क माहित आहे, अष्टमस्थानाचा माहित आहे ना, तर मला सांगता येतं की नाही डोंट वरी. आपण प्रत्येक गोष्टीचे आरोग्य, शिक्षण याचे नियम तयार केले. नियम, ऍब्सोल्युटली नियम. हे असे करा, हे हे उत्तर द्या, असं या क्लासचं मुळात स्वरूप आहे. राहू, शनी नंतर राहू, संभ्रम. आता तुम्ही ऐकलं असेल तो बाहेरची बाधा, जारण मारण, त्याच्यानंतर हिप्नॉटिझम. म्हणजे काय होतं, जी जी गोष्ट मनाला कळतच नाही, गोंधळात टाकते, भीतीदायक वाटते, संभ्रमात टाकते, बरोबर, परिस्थितीचा अंदाज चुकतो, ते याला म्हणतो संभ्रम. याला राहू. कुठलंही कारण, आता बघा, एखादी जर गोष्ट बारीक असेल, तर घड्याळ बंद केलं तर ते बंद पडलंय, तर नेमकं काय झालंय म्हणून तसं कळत नाही. बारीक बारीक चक्र असतात ना पूर्वीच्या घड्याळात, बारीक बारीक चक्र असतात, तर ह्याच्यात कुठे तो दोष लपलाय हे कळत नाही. त्याच्यामुळे जे ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत पण काम मोठं करतात, जसं तुम्ही ऐकलं असेल सेमी कंडक्टर, ते हर्षल आणि राहू सेमीकंडक्टर्स हल्ली लागतात सगळ्याच ह्याच्यामध्ये. ते हर्षलाचं कारण इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड आहे आणि राहूचं कारण इतकं बारीक आहे तुम्हाला कळतच नाही की सगळं ह्याच्यात लपलाय कुठे. तर याचा अर्थ राहू म्हणजे संभ्रम. केतू म्हणजे, केतूचा बीजगुण आहे तो आहे दैवी लहरी. म्हणजे एखादी गोष्ट आपण उधार घेतो बघा, उधार घेतो याचा अर्थ असा ते पैसे तर द्यायचेत आपल्याला, पण आता मी सोय केली, तसं आपण नवस बोलतो, गोष्टी उधार घेतो. याचा अर्थ आपण ओव्हरड्रॉ करतो, आपलं पुण्यही आहे त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी मागतो, घेतो, हरकत नाही घ्यायला. मग केतू काय म्हणतो की तुला तुला याची परतफेड करावी लागेल, कारण तू जरी विसरलास तरी डिव्हाइन लेव्हलला तो अकाउंट आहे, तो लिहिला जातो, तुला ते द्यायचं आहे परत. कारण नवस बोलून तो न फेडणे याचा त्रास होतो, कारण तुम्ही हा अकाउंट सेटलच केला नाही. तर केतूचे जे जे कारकत्व तुम्हाला माहितीये ते दैवी लहरी, डिव्हाइन व्हायब्रेशन याच्याशी निगडीत असतं. आणि म्हणून ती माणसं व्यवहारामध्ये थोडीशी वेंधळ्यासारखी वागतात, कारण त्यांच्या लक्षात येत नाही की आता मी हे काम माझ्या पैशाने करू का उधारी, मी आता करू का नवस बोलू, म्हणजे मला थांबू का, म्हणजे ती गोष्ट मिळेल मला पण मला नवस बोलून ती मिळवायची. तर असं थोडस त्यांची अवस्था असते चांगल्या गोष्टींबद्दल किंवा काही नकारात्मक गोष्टींबद्दल. हर्षल, हर्षलाचा बीजगुण आहे हर्षलाचा, तो आहे अनुबंध. अनुबंध म्हणजे हे आता असं नाही, चेन असते बघा आपली कुलूप किल्ली, कुलपाचे ज्या लिव्हर्स आहेत आतमध्ये त्याच त्या चावीने ओपन होणार ना, त्यामुळे दोघांमध्ये अनुबंध आहे म्हणून कुलूप किल्ली तयार झाली. तर क्लासिकल एक्झाम्पल आहे कुलूप किल्ली आहे हर्षलाचं. अनुबंध, मेड फॉर इच अदर. तर अनुबंधाचा मिसमॅच सुद्धा होऊ शकतो, एखाद्या चावीने एखादं कुलूप का उघडत नाही तर ते अनुबंधित नाहीयेत. तसं विवाह हा अनुबंध आहे, दोघांनी ठरवून एकत्र आले, पण हर्षल हा विवाह तुम्ही ठरवलेला अनुबंध आहे, हर्षलाला तो मान्य नाही, तो म्हणतोय काय नॅचरल नाही की आकर्षण एवढंच नॅचरल आहे, तुम्ही ठरवून एकत्र आले ह्यात काही नॅचरल नाही, निर्माण केलेला अनुबंध. म्हणून हर्षल हा घटस्फोटाचा कारक आहे. तो म्हणतो कशाला लग्न करता, लग्नाची काय गरज आहे, तुम्हाला आकर्षण वाटतंय ना, तो अनुबंध नैसर्गिक आहे. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल जे वाटतंय तो अनुबंध बरोबर आहे. तुम्ही ठरवता, निर्णय घेता, भेटता, बोलता आणि मग म्हणता एकत्र राहूया, हा सिंथेटिक आहे, आर्टिफिशियल आहे. म्हणून हर्षलाचा विरोध आहे लग्नाला. मग तो काही वेळा अनुबंध चांगला निर्माण करतो तर ते लग्न चांगलं टिकतं सुद्धा. म्हणजे आपल्याला हर्षलाचा एकच गुण माहित, हे अनुबंध, हे माहित पाहिजे. नेपच्यून हा चित्तावरचे ओरखडे म्हणजे इम्प्रिंट्स. तुम्ही बघा, एखादा तुम्ही रबर स्टॅम्प बनवता का नाही, रबर स्टॅम्प, मग तुम्ही ते नाव लिहित नाही प्रत्येक वेळेचा, ठप्पा मारता. हा जो इम्प्रिंट आहे तो नेपच्यून आहे, चित्तावरचे ठसे. तुम्ही म्हणता बघा हे त्याचं माझ्या अगदी चित्तावर ठसलं, त्याचं बोलणं किंवा काय जे असेल ते चांगलं किंवा वाईट, हे जे ठसणं आहे ना तो नेपच्यून आहे, तो सबकॉन्शियस माइंडचा कारक आहे, तुम्हाला माहित आहे. आणि प्लुटो
म्हणजे बायोकेमिकल ऍक्शन. बायोकेमिकल ऍक्शन. तर याचा अर्थ असा की या ग्रहांची जी भूमिका आहे, बायोकेमिकल ऍक्शन म्हणजे काय? आता परवाच मला एक पत्रिका, म्हणजे मी बघत तर नाही पत्रिका, तर मला वाटतं आपल्या स्टुडंट पैकीच आहे कोणीतरी, त्या आलेत का नाही ह्याचा असं मला माहित नाही. त्यांचा प्लुटो दशमात होता. प्लुटो बायोकेमिकल ऍक्शन आहे त्याचा बीजगुण. प्लुटो दशमात होता. तर एका मिनिटात फैसला लागला की तुम्ही पॅथॉलॉजीचं रिलेटेड काम करता का? हो म्हणे, बरोबर आहे, माझी पॅथॉलॉजीच आहे. आता फक्त पॅथॉलॉजी म्हणजे हा प्लुटो नव्हे, त्याचे एखाद्याने मेडिसिन्स आहेत ती इकडून तिकडे नेली, मेडिसिन्स, तर तीही प्लुटोच्या अंमलाखाली येतात. तर आपण एका पत्रिकेत तुम्हाला दाखवून देऊ की ही पॅथॉलॉजिस्ट आहे, एका पत्रिकेत दाखवा मेडिसिनची ने-आण करतो, लॉजिस्टिक्स असं त्याला म्हणतात. मग असं आहे ना की घटना वेगवेगळ्या आहेत. लॉजिस्टिक्सची ने-आण जरी तो औषधांची करत असला तरी लॉजिस्टिक्सचा संबंध परदेशाशी आहे, बोटींशी आहे, आणखीन एका गोष्टीशी आहे, चरत्व, मुवमेंट. पॅथॉलॉजी मध्ये ती मुवमेंट नाही करते, लक्षात ठेवा. पॅथॉलॉजी ती एका जागी बसली आहे आणि अनालिसिस करते. पण लॉजिस्टिक्स मध्ये मेडिसिनल या प्रोडक्ट असेल ते इकडून तिकडे या देशात ना त्या देशात, तर त्यात मुवमेंट आहे. मग असं होऊच शकत नाही की सोर्स ऑफ इन्कमच्या जागी अशी रास असलीच पाहिजे की जी चर आहे. चर आपण, आपल्याला पाठ आहेत ना राशी, चर स्थिर द्विसावा, आपल्याला माहितीचा काय तोटा आहे. तर ग्रहांची भूमिका ही गोष्टी घडवून आणण्याची आहे. एक्झिक्युटिव्ह आहेत ग्रह, हे एक्झिक्युटिव्ह आहेत. आता बघा राशीविषयी काय आता ते तिथे तुम्हाला हे जे पान आहे ना ते पाठवलंय मी तुम्हाला ग्रुपवर. तर ते तुम्हाला दिलंय की एखाद्या गोष्टीत त्याचे पॅरामीटर्स वापरायचे कसे. आता आता गंमत बघा काय, दृष्टी हे वापरतो ना आपण, ग्रह राशी व्हावं नक्षत्र तर वापरतोच. ऍक्च्युली ना हे जे तुम्हाला टाइम, हे जे कागद दिलाय ना मी तुम्हाला, पीडीएफ मध्ये असेल, हे वापरून, हे जे लिहिलंय ना हे वापरून आपण पत्रिका सोडवणार आहोत. म्हणजे तुम्ही मला असं चॅलेंज करू शकता की हा तर ट्रान्सपोर्टेशनच्या धंद्यात आहे, याच्यात कुठे चरत्वाचं काहीच सापडलं नाही आपल्याला, ना चंद्र सापडला, ना बुध सापडला. बुध म्हणजे संवहन, ट्रान्समिशन. तर हे सापडलं पाहिजे, सापडता नाही. तर आपल्याला ना काही गोष्टी अशा इनडायरेक्टली बघायच्या असतात. दृष्टी, दृष्टी तर तुम्हाला माहिती आहे की गुरुला 5वी, 7वी आणि 9वी या दृष्टी आहेत ना गुरुला. आता असा प्रश्न विचारा स्वतःला की दृष्टीचा जो पॅरामीटर आहे तो काय आहे. तर आता तुम्हाला बीजगुण सगळे सांगितले मी, म्हणून हे नियम सांगतो तुम्हाला, दृष्टीचा अर्थ कळेल तुम्हाला. आपण सिनेमा बघायला गेलो तर कुठे बघतो आपण? स्क्रीनकडे बघतो का नाही? कारण उद्देश सिनेमा बघण्याचा आहे, बरोबर. आपण स्क्रीनकडे प्रामुख्याने आपला वेळ कुठे जातो? स्क्रीनकडे बघण्यात. तसं ग्रह, हे वाक्य लक्षात ठेवा, ग्रह आपल्या बीजगुणाला पोषक ठिकाणी दृष्टी ठेवतो. नियम काय तयार झाला? ग्रह आपल्या बीजगुणाला. आता तुम्ही म्हणा दृष्टी पत्रिकेत गुरु कुठेही असेल, गुरुची दृष्टी समजा मला बघायची, गुरुची, की तो 5व्या दृष्टीने बघतो म्हणजे काय करतो, काय करत असतो. 5वी दृष्टी शुभ आहे, त्यातनं काही कळत नाही आपल्याला. 5वी दृष्टी शुभ आहे म्हणजे काय, रिअल लाईफ मध्ये तो काय करेल. तर एक तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. गुरुचा बीजगुण संचय, हे तर मगाशी आपण ठरवलंय. संचयाला पोषक ठिकाणी गुरु बघत असतो. तर आता प्रश्न असा आहे की तुमच्या पत्रिकेत गुरु कुठेही असेल तेव्हा तो तिथून 5व्या दृष्टीने बघत असतो, त्याचा अर्थ कसा लावायचा. तो बघा, मेष लग्नाची कुंडली लिहून काढायची, म्हणजे ज्याला आपण कालपुरुषाची कुंडली म्हणतो, कालपुरुषाची. आणि प्रत्येक राशीमध्ये ती रास, ज्या ग्रहाची मूल त्रिकोण रास आहे, मूल त्रिकोण, तिथे तो ग्रह लिहून काढायचा. आता बाकीच्या डिस्प्यूट असलेला एकच मुद्दा आहे,
तुम्हाला असं वाटेल की अ, चंद्राची मूल त्रिकोण रास पारंपरिक ज्योतिषात चंद्राची मूल त्रिकोण रास वृषभ अशी दिलेली आहे. काय दिलंय? वृषभ. तर त्याचा अनुभव नाही तुम्हाला येणार. तुम्हाला असा अनुभव येईल की चंद्राची मूल त्रिकोण रास ही कर्क आहे. आता कारण विसंगती कुठे निर्माण झाली? पारंपरिक शास्त्र तुम्हाला असं सांगतं की ग्रहाच्या दोन राशी ज्या असतील तर त्यातली एक रास त्याची मूल त्रिकोण असते. म्हणजे मंगळाची मेष आणि वृश्चिक, हा, तर त्याची मूल त्रिकोण रास मेष आहे, वृश्चिक नाहीये. असं सगळं आहे. मग असा जर पारंपरिक मध्ये नियम सांगितला असेल तर तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे की बिंदास ते चंद्राची वृषभराज मूल त्रिकोण म्हणतात. नाही, ती नाहीये. त्याचं दुसरं कारण सांगतो काय असं का म्हणतात ते. म्हणजे तो गोंधळच आहे, पण आपण अनुभव येत नाही त्याचा. केतू हा ते राहूच्या समोर लिहिण्याचा अट्टाहास करतात. राहूची मूल त्रिकोण रास हे मकर आहे, हा, म्हणून ते केतूला लिहितात कर्क राशी, कारण राहूच्या समोर आला पाहिजे. पण लक्षात त्यांच्या असं येत नाही की आपण काय ऍस्ट्रॉनॉमिकल पोझिशन लिहित नाही आहोत, आपण तात्विक पोझिशन लिहितोय. आपलं तत्व विचारात घेतोय की मूल त्रिकोणी तो काय करेल. तर त्यामुळे राहू इकडे म्हणून केतू समोर. आता केतूनी कर्क रास व्यापली तर चंद्राला मिळते वृषभ रास. नाही, तर लक्षात ठेवा केतूची मूल त्रिकोण रास वृषभ आहे, सेकंड हाऊस, आणि चंद्राची त्याच्या स्वतःच्या राशीची असल्यामुळे एकच रास आहे, स्वतःची राशी कर्क आहे. त्याचाच तुम्हाला अनुभव येईल. मग आपण जे शिकतो ना, कार्यकर्तो जे काही शिकतो ना, ते क्रॉस चॅलेंज करतच नाही आपण. हा, करायला पाहिजे ना. तर तूच म्हणतोस ना की स्वतःची रास आहे ती मूल त्रिकोण असते, मग तू चंद्राला का बरं वृषभ दिलीस असं विचारलं पाहिजे ना प्रश्न. पण नाही विचारत लोक. तर आता गुरु बद्दल बघूया की दृष्टीचा काय संबंध आला. गुरु कुठे येईल? गुरुची मूल त्रिकोण राशी 9 आहे. 9वी राशी मूल त्रिकोण आहे. मी आता ना तुमचा अभ्यास भरपूर झालाय असं गृहीत धरून मी तुम्हाला थेअरी सांगतोय. म्हणजे ते प्रत्येकाला शेअर नाही करत, हा बघा इथे गुरु लिहिलाय, हा, तर तसं नाही करत. 9व्या स्थानात भाग्यस्थानी गुरु आहे 100%. त्याचं कार्यकर्तृ संचय असं आहे 100%. हे दोन्ही सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. आणि दोन सिद्ध झालेल्या गोष्टी जोडून तिसरं कन्क्लुजन काढतो, त्याला तर्क म्हणतात. तर्क इज अ इन्फरन्स फ्रॉम गिव्हन थिंग्स, म्हणजे प्रिमाइस. मला दोन गोष्टी सिद्ध आहेत, ओके, मग तर्क. मग गुरुला 5वी दृष्टी काय? तर नवम स्थानाकडून 5व्या दृष्टीने तो कुठे बघतो? पत्रिकेत काय स्थान येतं? प्रथम स्थान येतं, बरोबर. मग संचय करायचं तर मला किमान शरीर पाहिजे, नाही का? ज्याला शरीर नाही तो संचय कसा करेल? त्यामुळे त्याची संचयात्मक प्रवृत्तीला पोषक जे शरीर आहे, जे व्यक्तिमत्व आहे, जे त्याचं आयडेंटिफिकेशन आहे की तू कोण, तू प्रवचनकार, तर आयडेंटिफिकेशन इकडे गुरुची दृष्टी असते. मग तुमच्या बदलेत गुरु कुठेही असू दे, तो 5व्या दृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा तो तुम्हाला आयडेंटिफाय करतो, तुमचं स्थान प्रस्थापित करतो, तुम्हाला संचयाला मदत करतो शरीराच्या पातळीवर. म्हणजेच काय, तुम्हाला सहकार्य इतरांचं शरीराचं मिळवून देतो. हा, एवढं सगळं 5व्या गोष्टी आहेत. 5व्या गोष्टी एवढ्या सगळ्या 5व्या दृष्टीने. मग तनुस्थानावर जे बघितलं जातं ते गुरु 5व्या दृष्टीने देतो, पण कुठल्या स्थानाला? त्या स्थानाला की जिथे तो 5वी दृष्टी ठेवत आहे. कारण आपण 5व्याचा अर्क उचलला आणि तो त्या स्थानाला चिकटवला. 7वी दृष्टी गुरु पराक्रमावर ठेवतो. संचय हा पराक्रमासाठी आहे ना, उगाच काय घेऊन ठेवलं, काय वापरलं विपरलं काय नाही, नंतर ते नाचलं फुकट गेलं नाही. संचय ज्ञानाचा असू दे किंवा एखाद्या भाषेचं शब्दसाठा असू दे, काही असू दे, तर संचयाचा उपयोग पराक्रमासाठी 7वी दृष्टी. आणि 9वी दृष्टी कुठे आहे? तर तुमच्या सृजनावर आहे. म्हणजे 9वी दृष्टी गुरुची जिथे असतात
त्या गोष्टी संतती आहे ना, ती तिथे संतती आहे. आता असं आहे का हो, की मला काही सुचू शकतं नाही, तो भाग्याचा भाग आहे. त्या सुचणे, संतती, संतती सौख्य, हे सगळे भाग्यवशाने मिळणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल मी पराक्रम केला, मी अभ्यास केला, नाही नाही, सुचणं तुमच्या हातात नाहीये, क्रिएटिव्हिटी तुमच्या हातात नाहीये. त्याच्या गुरुची नवी दृष्टी तुमच्या जिथे आहे तिथे तुम्हाला अद्भुत काहीतरी नवीन सुचू शकतं, मिळू शकतं. हं, ते भाग्यवशात आहे असं भान ठेवून तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. खात्री नाही घेऊ शकत. गायकाला नाही खात्री देतात की आज माझ्या सुरांमध्येच मी गाणं जरा सुद्धा इकडे तिकडे होणार नाही. रियाज खूप असतो. तो गुरु नव्या दिवशी सांगतो की या प्रांतात तू भाग्यवशात एखादी अद्भुत गोष्ट करशील, त्यावेळेला त्याचा फायदा घे, पण तसं नेहमी होईल अशी खात्री बाळगू नकोस. हा, मुलं चांगली वागतात, मुलं छान आहेत, पण ते काय माहिती आता 2 वर्षांनी कसं वागेल एखादं मूल, असा त्याचा अर्थ आहे. तर या सर्वाचा वापर करून दृष्टी म्हणजे, हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलं. योग म्हणजे बांधणी. थोडक्यात सांगू का काय माहिती का, ते लिहिलंय बघा पुढे की तो सहाय्यक घटक गोळा करतो, बरोबर आहे. ते शनीचंही सेम, मंगळाचंही सेम, राहूचंही सेम. आता परत परत भानगडी होतात. जो पारंपरिक शास्त्रामध्ये तुम्हाला असं सांगितलं गेलंय काही ठिकाणी, सगळीकडे नाही, की राहूला वेगळ्या दृष्टी ऍडिशनल नाहीच आहेत. काय म्हटलंय, राहूच्या दृष्टी आहेत, त्याला दृष्टी. हा, 5, 7, 9, 5, 7, 9 आणि 12. आता 12 याचा अर्थ काय, राहू कुठे बघतो बघा, राहू कुठे बघतो, राहू त्या मूल त्रिकोणी कुठे बसलाय, मूल त्रिकोणी बसलाय दशमस्थानात, बरोबर. त्याला 5वी 7वी 9वी सोडून द्या, 12वी दृष्टी तो कुठे टाकतोय, 12वी दृष्टी व्ययाची आहे, नाशाची आहे. राहूचा बीजगुण संभ्रम आहे. मग काय हो, भाग्याबद्दल कोणाला तरी खात्री असते का? तुम्ही संभ्रमितच असताना भाग्याबद्दल. त्याचा अर्थ असा की राहू भीती निर्माण करतो, अस्थिरता निर्माण करतो, इनसेक्युरिटी निर्माण करतो. कारण तो 12व्या स्थान जिथे बघतो 12व्या दृष्टीने, तिथे तो तुम्हाला चिंता निर्माण करतो. खरं तसं होईल का नाही माहिती, पण तो चिंता देईल का, हो देईल. याचा अर्थ ह्या दृष्टी राहूला आहेत इन रियालिटी. तर हे सगळं तुम्हाला हा कागद दिल्यानंतर, आता बघा ना, राशी वापरायची मला. राशी देवीच्या कोणाला सांगतो पुढच्या वेळेला तुम्हाला पत्रिकेचा वापर करून सांगेन की हे बघा पत्रिका अशी, यात असं झालंय. तर राशीचे पॅरामीटर्स काय आहेत, तिचं तत्व आहे ना की अग्नि तत्व, वायू असे ना, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल आहेत ना. तर मग तुम्हाला मी ना एक असं सांगेन की अग्नितत्व काय करतं हे माहित पाहिजे मला. आपल्याला ते माहित नसतं. अग्नितत्व म्हणजे आपण पेटवलेला गॅस किंवा चटका बसला असं, किंवा ताप आला, तसं नाही. अग्नितत्वाचं कार्यप्रणाली आहे, त्याचा एक शब्द आहे, त्याचाही बीजगुणच म्हणू आपण त्याला. अग्नितत्व हे गोष्टीचं जोडतं, सिंथेसिस. तर याचा अर्थ तुम्ही वेल्डिंग करतात बघा, 2 लोखंडाच्या बट्ट्या जोडतात, काय पाणी मारतात त्याच्यावर, वारा मारतात नाही ना, अग्नी मारतात ना. अग्नी म्हणजे वेल्डिंग ना. तर अग्नितत्व हे सिंथेसिस. आता आपल्याला आणखीन एक घोटाळे करतो आपण. भावविचारामध्ये जेव्हा तत्व वापरतो, तत्व ती कशी वापरतो, की प्रथम स्थानी मूलचे रास कोणाचे, कालपुरुषाच्या कुंडलीत मेष रास आहे ना प्रथम स्थानी. म्हणून तुम्हाला सर्रास सगळेजण शिकवतात की प्रथम स्थान हे अग्नितत्वाचे, गंधी रास अग्नितत्वाचे मेष, बरोबर. साफ चूक असं मी म्हणतोय. ते मला सांगा, माणूस काय अग्नीचा गोळा आहे, जन्माला काय अग्नीचा गोळा आहे, तो शरीर आहे ना. मंगळ हा भौम भूमीचा पुत्र आहे ना. प्रथम स्थान त्या राशीचं तत्व इकडे चिकटवू नका. प्रथम स्थान हे शरीरवाचक आहे, प्रकटीकरणाचं आहे, आयडेंटिफिकेशन ते पृथ्वी तत्वाचं आहे, पृथ्वी. आणि म्हणून त्याला सरळ सरळ मंगळाला भौम म्हटलंय.
तरी मंगळ अग्नितत्वाचं आणि मेष रास म्हणून सांगतो प्रथम स्थान अग्नितत्वाचं नाही. मग तृतीय स्थानावरनं काय बघतो आपण? तृतीय स्थानावरनं खेळ बघतो. खेळ, स्पोर्ट्स, हे सगळ्यांना मान्य आहे. मग स्पोर्ट्स मध्ये ना सगळ्यात जास्त काय आवश्यक आहे माहितीये की विविध तुमच्या गुणवत्तांचा सिंथेसिस. टेनिस खेळताना तुमच्या मुवमेंट, तुमची नजर, तुमचा रिफ्लेक्स, हे सगळ्याचं सिंथेसिस झालं तर तो खेळ खेळतायत, मैदानी खेळ. तर याचा अर्थ असा की खेळ का बघतात तर तिथे तृतीय स्थानामध्ये तुमच्या हिशोबाने मिथुन रास आहे म्हणजे वायू तत्व आहे तर नाही, तिथे अग्नी तत्व आहे. म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी आणि जल. पृथ्वी, वायू, अग्नी, जल. मग ते तुम्ही ठरवा, पुढे पुढे सरकवा. वायूचा काय भरोसा आहे का वारा येईल का नाही? त्यावेळेस 2, 5, त्याच्यानंतर 2, 5, 8, 8चं आणखीन काही वेगळं नाही, सॉरी, जल 4, 8, 12 जल. तर ते बघून घ्या तुम्ही. मी काय सांगितलं? पृथ्वी, वायू. वायू म्हणजे बघा आपण म्हणतो ना, काय शब्द बोलतो ना माणूस द्वितीय स्थानावरनं, तर वायू तत्वाचा गुण आहे तो. आपण स्वरयंत्रात वायूच असतो ना आपल्या, त्याशिवाय थोडंच बोलता येणार आहे. त्याच्यामुळे वायू, नंतर अग्नी आणि जल. आता एक फक्त फरक आहे तो म्हणजे 12वं स्थान आहे आणि 12वं ते टेक्निकली येतं जलतत्वाचं. तिथे मात्र तुमच्या राशी आणि त्याचा मेळ बसतो. 4, 8, 12 तो मेळ बसतो. तर ते स्थान मात्र जलतत्वाचं नाहीये पूर्ण, ते आहे आकाश तत्वाचं. हे स्थान आकाश तत्वाचं आहे. काय आहे ते पत्रिकेत तुम्हाला समजेल. पत्रिकेत आपण का म्हणतो तिथे कुठली राशी येते बघू आपण ते सगळं. म्हणजेच काय की राशीची तत्व, राशीचं चरत्व, राशीचा अधिपती, राशीचे बीजगुण. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की चर रास आहे म्हणजे ती हालचाल करणार, यात शंकाच नाही. मग 1, 4, 7 आणि 10 चर राशी आहेत, आपण मान्य केलाय. मेषेचा बीजगुण सिक्वेन्सिंग आहे. क्यू, सिक्वेन्सिंग, लाईनीत, स्ट्रीम लाईन्ड, 1, 2, 3, 4 असे 9 पर्यंत आकडे लिहिले तर ती झाली मेष रास. म्हणजे सिक्वेन्स थोडक्यात. म्हणजे बसच्या क्यू मध्ये तुम्ही उभ्यात, तो जो क्यू आहे ना तो मेषेचा आहे. मग आता प्रवासामध्ये जेव्हा अशी स्ट्रेट गाडी जाते, स्ट्रेट रस्त्यावर, तर त्याला म्हणायचं मेष रास. चौथी रास आहे ना, चरच आहे ना, तो भोवरा आहे, भोवरा, पाण्याचा भोवरा आहे तो चरच आहे ना, भोवरा सुद्धा. त्याच्यानंतर तूळ रास सुद्धा चर आहे, तूळ रास सुद्धा. तूळ रास कशी आहे? अशी आहे किंवा अशी आहे. तुळशीची निशाणी काय आहे? तराजू आहे ना, बॅलन्स करा असं असं, किंवा फार फार तर असं, याला म्हणायचं तूळ रास. आणि मग मकर, मकर चर रास आहे लक्षात ठेवा. तर मकरेला सगळेच विलंब. तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट झिगझॅग म्हणजे पुढे जातो, मागे येतो. का मागे येतो? तर रस्त्यात तसं आहे, त्याला कोण काय करणार? पुढे जाणं, मागे येणं आणि मग परत पुढच्या दिशेने सरकणं, झेड आकार होतो झिगझॅग. तो ती गती, ते चरत्व मकरेचं आहे, मकर राशीचं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कुरिअरमध्ये तुम्ही काय करता? वस्तू नेऊन देता कुरिअरवाल्याला, तो तिथून उचलतो आणि तुमच्या डेस्टिनेशनला नेऊन देतो. हे जे कुरिअर आहे ना, कुरिअर ते मेष राशीचं आहे. पण असा एक प्रकार आहे कुरिअरमध्ये, त्याला म्हणतात पोर्टर. ही कुरिअर सर्व्हिस कशी आहे? पोर्टर. म्हणजे तुम्ही काय सांगताय त्याला, कुरिअरवाल्याला, की त्या ठिकाणी जा, वस्तू उचलून अमुक ठिकाणी, म्हणजे सरळ जा, वस्तू उचल आणि माझ्यातर्फे मागे येऊन त्याला दे. हे जे पोर्टर कुरिअर सर्व्हिस आहे ती मकर राशीची आहे. तर याचा अर्थ थोडा फरक आहे ना, की मी डायरेक्ट नाही पाठवत, मी त्याला सांगतो की तिथे जाऊन ती वस्तू मला आणून दे, म्हणजे परत माघारी आहे थोडक्यात. म्हणजे तर याचा अर्थच असा होतो की चरत्वाची व्याख्या तुम्हाला नीट कळली असेल तर व्यवसाय सांगता येतो ह्यांनी कुठला करावा.
झिगझॅग मध्ये लॉजिस्टिक्स हे झिगझॅग येतं लक्षात ठेवा. लॉजिस्टिक्स आहे ना त्याच्यात काही सरळ रेषा नाही, इकडून इकडे मग थोडस या दिवशी इकडे या पोर्टमध्ये मग असं असतं ना. त्यावेळी जिथे चित्र विचित्र दिशेने जायला लागतं ते मकर राशीचं आहे. मग आपल्याला फक्त एवढं माहित असून की ह्या राशी चर आहेत, ह्या राशी स्थिर आहेत, त्यात तसं त्यांनी नाही फायदा होणार ना. मग आपल्याला 5 ठिकाणी जेव्हा जाणवतं, 5 ठिकाणी की हे चरत्व इंडिकेट होत आहेत, तेव्हा तुम्ही म्हणता की याचे हा जॉब बदलेल, याला फिरतीचा जॉब लागेल, ह्याला विना विना सायास अल्टिमेटली ह्याचा मृत्यू होईल. म्हणजे चरत्व त्रास नाही, म्हणजे खितपत नाही पडला. खितपत न पडणे याच चरत्व, पण ते केवळ अष्टवाद चरर असे असं पुरेसं नाही. किती इंडिकेशन मिळाली पाहिजे? किमान 3 आणि जास्तीत जास्त 5. 5 मिळाली की तुम्ही कागदावर लिहून द्या की हे तुझ्या आयुष्यात वेगळं, मी सांगतो याच्या वेगळं होऊच शकत नाही. 5 इंडिकेशन म्हणतोय मी पत्रिकेत. आणि म्हणून एक शेवटचं कन्क्लुजन सांगतो तुम्हाला. कुठलीही घटना पत्रिकेत, कुठलाही विकार, कुठलाही प्रश्न हा पत्रिकेतल्या एका स्थानात लपलेला नसतो, एका ग्रहात ते लपलेलं नसतं, एका राशीशी त्याचा संबंध नसतो. म्हणून पत्रिका बघण्यापूर्वी तुम्ही घटनेचे, प्रश्नाचे विश्लेषण करा. या घटनेमध्ये, या प्रश्नामध्ये तो चरत्वाबद्दल बोलतोय का, तो अग्नितत्वाबद्दल म्हणजे सिंथेसिस अग्नितत्वाबद्दल बोलतो आहे का, तो स्थैर्याबद्दल बोलतो आहे का, तो उंचावर न पडणे असा काही संबंध आहे का, रेफरन्स देतोय त्यात तो अपघात धोका आहे का, काही तो प्रश्न धोक्याबद्दल विचारतोय का, एकंदरीत ऑल ऑफ ए सडन स्ट्रोक येणं असं गतिमानतेबद्दल तो प्रश्न आहे का, मंगळाचा हर्षलाचा प्रश्न वाटतो का. आता एक केस माझ्याकडे आली होती, त्या बाईला वासच येणं बंद झालं, वास. आता साधा प्रश्न आहे, जातक आपल्याकडे येतो आणि म्हणतो की मला गेली 4 वर्ष वास थोडा सुद्धा येत नाही. पूर्वी येत होता का? हो, पूर्वी येत होता. आता वास, असा वास येत नाही, याच्यात काय काय घडलंय? मग तुम्ही स्वतःला घटनेचं विश्लेषण करायचं की वास कुठून जातो? नाकात, नागपुडीतनं ना, नागपुडीतनं जातो. मग नागपुडी जी आहे ती कोणाच्या अंमलाखाली येते? तर ती वृश्चिक राशीच्या अंमलाखाली येते. का? तो वृश्चिक म्हणजे प्रत्येक पाईपलाईन, प्रत्येक टनेल हा वृश्चिकेचा आहे. त्याच्यानंतर गंधग्रंथी, त्या शोषण उत्पादन संपादन असा त्याचा गुण आहे वृश्चिकेचा. मग त्यामध्ये गंधग्रंथी कोणाच्या अंमलाखाली येतात? वृश्चिकेच्या. म्हणजे इथे मला वृश्चिक रास संभ्रम निर्माण झाला की पूर्वी वास यायचा, आता काही येत नाही. म्हणजे राहू, त्याच्यानंतर वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ, हे सगळे ट्रॅप मध्ये अडकलेले मला दिसले पाहिजेत. आणि तसे दिसले तर मग तो जे बोलतोय ते मला इथे पत्रिकेत त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब पत्रिकेत मला दिसलं, असा त्याचा अर्थ होतो. नॅचरली त्यात काय गडबड झाली ती कळली की तो गडबड दुरुस्त करता येते. आणि त्या बाईला मी विशिष्ट पिरियड काढून दिला मग आदेशांप्रमाणे. त्या दशाविषा कशा बघायच्या ते आपण सगळे नियम तयार हे असं बघायचं. तर त्याच्यावेळी काढून दिला पिरियड. आठवड्यात सांगितलं की या आठवड्यात तुला वास येऊ लागेल, हे उपाय कर. उपाय म्हणजे काय? ती बिघडलेलं जे काय गडबड होती ती दुरुस्त केली आपण. तर आपण या क्लासमध्ये उपायही तुम्हाला देतोय, अनालिसिसही करतोय, प्रसंगाचं विश्लेषण करतोय, त्याला ग्रह राशी व्हावं नक्षत्र जोडतोय आणि प्रसंगाची डिमांड की तो म्हणतोय की राशीकडे बघ, तो म्हणतोय की भावाकडे, अशा अर्थाने प्रसंगाची डिमांड पूर्ण करून ती जोडाजोडी करून आपण ते सगळं करणार आहोत. याचं तुम्हाला एक भान राखा. आणि आता जरी आपण आजचं लेक्चर 2 अर्थांनी ते थेरटिकल झालं तरी सुद्धा मी इथे आता रेकॉर्डिंग थांबवतोय आता, कारण ते अतिरिक्त मोठी व्हायला नको. तर 2 हे झाले आणि मग तुमच्याशी थोडासा संवाद साधतोय.